केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक मोठं विधान आत्ता केलंय। मार्च महिन्यामध्ये राज्यात भाजप सरकार येणार असं राणे यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे खूप मोठं विधान आता राजकीय दृष्ट्या केलंय। काही गणित राजकीय बदलतात का या पुढच्या काळामध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत मोठं खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आहे। मार्च महिन्यात राज्यामध्ये भाजपचं सरकार येणार असं राणे म्हणाले। त्यामुळे आता राणेंनी म्हटल्यानुसार काय नेमके गणित घडतात, काय नेमकी राजकीय वळण हे सगळं घेणार आहे पाहायचंय। जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणेंनी हे विधान केलंय। मार्च मध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल असं विधान राणेंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। ओके, बीजेपी के सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है। जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मोठं विधान केलेलं आहे। भाजप सरकार महाराष्ट्रात नसल्यामुळे हे सगळं घडतंय असं म्हटलंय आणि मार्च मध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार असं खूप मोठं विधान आता नारायण राणे यांनी केलेलं आहे। निश्चितच केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाला मोठं बळ मिळू शकतं। मार्च महिन्यामध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार असं विधान राणे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पुन्हा एकदा आपण ऐकूया काय नेमकं नारायण राणे म्हटलेले आहेत। ओके, बीजेपी के सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है। जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा। तर राणेंचं हे विधान नेमकं काय सांगते आणि राज्यामध्ये नेमके राजकीय बदल काय होऊ शकतात या संदर्भातले संकेत नेमके काय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडले गेलेले आहेत। रामराजे, अत्यंत महत्त्वाचं मोठं विधान खरं तर आता नारायण राणे यांनी केलेलं आहे आणि काय नेमकं या विधानाचे आपण संकेत समजायचे आहेत। मार्च महिन्यामध्ये राज्यामध्ये काही बदल होऊ शकतो सत्ताधाऱ्यांमध्ये? बिल्कुल, खरं तर आजचा दिवस पण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे आणि नारायण राणे यांचं वक्तव्य सुद्धा मोठं आहे। एकीकडे जयपूरमध्ये नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं की मार्चमध्ये हे सत्तांतर होऊ शकतं आणि अपेक्षित बदल जे आहेत ते मार्चमध्ये होण्याची शक्यता आहेत। नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत, कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांचा थेट जो संबंध आहे इथे अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी येतो, त्यामुळे त्यांना काहीतरी माहिती असावी, त्यामुळे हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। परंतु त्या वक्तव्याला जी जोड मिळते ते म्हणजेच की दिल्लीमधल्या आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बैठका, कारण 3 तासापासून देवेंद्र फडणवीस, BL संतोष आणि चंद्रकांत दादा पाटील यांची ही बैठक चालू आहे। येत्या निवडणुका, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती या सर्वांवर चर्चा केली जाते। तर दुसरीकडे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे राणेंचं जे वक्तव्य आहे त्याला कुठेतरी आता जोर आणि बळ मिळताना दिसतंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु राणेंनी आता हे अचानक वक्तव्य करण्याचं टायमिंग सुद्धा एकदम जुळलेलं आहे, कारण सर्वच नेते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अशा वेळी राणेंनी जयपूरमधून वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आता पाहावं लागेल की या बैठकामधून नेमकं काय बाहेर पडतंय। अगदी राम, सगळ्यात महत्त्वाचं जसं आता तुम्ही सांगितलं की आज खूप घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टीनं दिल्लीमध्ये घडतात। एक तर शरद पवार सुद्धा दिल्लीत दाखल झाल्याचं कळतंय। एकतर ही जी भेट आहे शरद पवारांची दिल्लीमधली ती आज अचानक झालेली आहे की ते अपेक्षित होतं ते आज तिथे येणार आहेत, हे सगळं योजना झालेली होती याची? आजची जी शरद पवार यांचा दिल्लीची जी भेट आहे ती नियोजित नव्हती आणि अचानकपणे ही ठरलेली भेट आहे। सकाळी लवकर शरद पवार निघाले आणि 12:30 वाजता विमानतळावर पोहोचलेले आहेत। ते आपल्या घरी आता थोड्याच वेळामध्ये दाखल होतील आणि 2:30च्या नंतर त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आहे। आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेस ते काही महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा भेटणार आहेत। त्यामध्ये विरोधी नेते सहभागी असल्याचं सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। परंतु ही जी बैठक होती ती नियोजित नव्हती। मुंबईतील सर्व कार्यक्रम जे आहेत ते शरद पवार यांनी रद्द केले आणि अचानक दिल्ली गाठलेली आहे। त्यामुळे नेमकं या भेटीच्या पाठीमागं, या बैठकीच्या पाठीमागं काय चालू आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण राज्यामधली जी परिस्थिती आहे, मागील काही दिवसापासूनच्या ज्या कारवाया ज्या चालू आहेत ED आणि CBI तर्फे आणि त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुद्धा ही कारवाई चालू आहे, चौकशा चालू आहेत। या पार्श्वभूमीवर हे सर्व जे दौरे आहेत, शरद पवार यांचा दौरा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा दौरा आणि ते पण थेट BL संतोष यांच्यासोबत ही मीटिंग आहे। त्यामुळे संघटनात्मक
एक महत्त्वाचं काहीतरी चर्चा या बैठकीमध्ये चालू आहे आपल्याला अशी माहिती मिळते. चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांची सुद्धा भेट झालेली आहे. ती तब्बल 1 तास ही भेट झालेली आहे. त्यामुळं हा भेटींचा जो सिलसिला, या भेटींचा सिलसिलेचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. कारण तिन्ही पक्षाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, त्यामुळं कुठेतरी राजकीय जे स्थैर्य निर्माण होणं गरजेचं होतं ते झाल्याचं आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणूनच या बैठकीकडे आता पाहणं गरजेचं आहे. अगदी राम, असे संपर्कात रहा. नारायण राणेंनी हे खूप मोठं विधान केलेलं आहे जे आता आपल्यापर्यंत पोहोचलंय. मात्र राणेंनी आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते बोललेले आहेत, तीही प्रतिक्रिया आपण ऐकूया. क्यों बीजेपी के सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है. जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलावा दिखाई देगा. कुछ बात मेरे अंदर की है, वो बाहर अभी नहीं निकलना चाहता है. सरकार गिराना होता है या नया सरकार बनाना होता है तो कुछ बात सीक्रेट रखनी पड़ती है. और ये ऐसे जगह इस हम बोल देवे तो फिर और 1 आधा महीना बढ़ जाए. आपने कहा कि मार्च तक आएगी बीजेपी गवर्नमेंट, हाँ, ऐसा लगा शायद आपने अभी बोला. मैंने वैसा वो हमारे अध्यक्ष ने बोला, चंद्रकांत पाटिल साहब ने बोला, तो उनका जो जबान से निकला है वो सही होना चाहिए, इसलिए हम कोशिश करेंगे. सह्याद्रीची उंची म्हणजे